मुंबई अहमदाबाद महामार्गावर 4 ते 5 दिवसापासून वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे घोडबंदर ते विरार फाटा अशा 25 किलोमीटर पर्यंत वाहनांचे मोठे रांगा लागले आहेत। त्यामुळे महामार्गावरील परिसरातील शाळकऱ्या मुलांची 5 ते 6 दिवसापासून शाळेचे दांडी होऊ लागल्याने शिक्षणाचा मोठा नुकसान होत आहे। आता नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत महामार्गावर वाहतूक कोंडीचा विस्कळीतून सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जर वाहतूक पोलिसांनी ह्या वाहतूक कोंडीतून योग्य नियोजन केले नाही तर आम्ही ससून नवघर गावातील हद्दीतून एकही गाड्या जाऊन देणार नसल्याचे नागरिकांनी संतापजनक व्यक्त केला आहे। या सगळ्या संदर्भात गावकऱ्यांनी आणि भूमिपुत्रांनी ह्या वाहतूक पोलिसांबरोबर बैठक केली। मात्र नागरिकांनी देखील असा इशारा दिलाय का 15 तारखेपर्यंत अगर ह्या पूर्णपणे वाहतूक कोंडीचा नियोजन केला नाही तर आम्ही मोठा आंदोलन उभा करू असा इशारा देखील देण्यात आला आहे। या संदर्भात भूमिपुत्र सुशांत पाटील आणि विजय पाटील यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया। आपल्याला कल्पना आहे की कमीत कमी आजचा तिसरा दिवस पण संपत आलेला आहे आणि तिसऱ्या दिवसापर्यंत कमी या गायमुखच्या चढणीपर्यंत पासून तर सातोली पर्यंत आज जवळ 20-22 किलोमीटर लाईन जाते। मी आरडीसीला कलेक्टर साहेबांच्या आरडीसीना पालघरला फोन केला की साहेब असं इथे इमर्जन्सी लोकांचे नागरिकांचे हाल चालले त्या हायवेला काहीतरी करा। त्यांनी सांगितलं की तिकडच्या पोलीस डिपार्टमेंटने आमच्याकडे प्रस्ताव पाठवला तर आम्ही मनोरवरना या हेवी व्हेकल्सचे डायव्हर्शन करू, पण पोलीस डिपार्टमेंट सांगतं की आम्ही कसं करणार। आता इकडचा जो प्रश्न आहे गायमुखच्या चढणीचा त्याच्यामध्ये या मीरा भाईंदरच्या आयुक्ताच्या यांच्या ताब्यामध्ये हा रोड दिलेला आहे। खरं म्हणजे रोड करणं हा महानगरपालिकेचं काम नसतं, हा पीडब्ल्यू डिपार्टमेंट आहे किंवा MMRD आहे यांच्याकडे द्यायला, पण त्या प्लॅनिंग ऑथॉरिटी स्पेशल आहेत त्यांच्याकडनं देऊन यांनी का घेतला ते समजत नाही। म्हणजे टेंडरचा मलवा खाण्यासाठी हे कामं घेतात आणि लोकांचे हाल तयार करतात। आम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी या भागामध्ये खरं म्हणजे फाउंटन नाक्यावरती आम्ही मोर्चा आणला होता आणि इथे म्हणजे रोड जाम करणार होतो, पण आम्ही पण विचार केला की रोड जाम करून पब्लिकला आणखीच त्रास होतोय, त्याच्यामध्ये परत आणखी त्रास द्यायचा बरोबर नाही। म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर त्यांची मीटिंग ठेवली, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी आज आम्हाला सांगितलं की या 6 तारीखपासून या रोडचं जोरदार काम चालू होणार आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांना सोमवारी एक निवेदन देतो की मनोरवरना प्रस्ताव देतो की मनोरवरना हेवी व्हेकलचं डायव्हर्शन करा। तसं झालं तर मग सगळं चांगलं इथे सुरळीत होईल आणि काम करणाऱ्याला पण व्यवस्था चांगली होईल, काम चांगल्या पद्धतीने करू शकतात। आता हे त्यांनी आश्वासन दिलं, हे जर सोमवारी त्यांनी जर प्रस्ताव दिला नाही तर मंगळवारी मग आम्ही ते येऊन जाम केल्याशिवाय ठेवणार नाही। तर काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन केलं होतं, आंदोलनाचं मागचं कारण काय? खरं म्हणजे आज आम्ही पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसईविरार यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही पायी आंदोलन म्हणजे जाणार होतो, तरी त्या प्रशासनाने तात्पुरते गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला वर्सोवामध्येच मीटिंग दिली आणि स्वतः ट्रॅफिक PI आणि ACP त्यासोबतच मीरा भाईंदर महानगरपालिकेचे बांधकामातले अधिकारी हे स्वतः आले आणि माझ्यासोबत इकडे ठाणा घोडबंदर रोडचे मनसेचे पदाधिकारी तसेच मीरा भाईंदरचे मनसेचे पदाधिकारी यासोबत आले आणि ही जी समस्या आहे ही गेल्या अनेक वर्षापासून आहे। खरं म्हणजे आता आज आम्ही आंदोलनचं पुकारलं त्याच्यानंतर त्यांची धावपळ चालू गेली आणि आता महानगरपालिकेने आता असं आम्हाला लेखी किंवा पोलीसपर्यंत लेखी दिले की 6 तारखेपासून या रोडचं काम चालू होणार आहे। आता 6 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत खडीकरण आणि 10 तारीखपासून ते 14 तारीखपासून डांबरीकरणाचं नियोजन केलेलं आहे। म्हणजे असं मला समजत नाही की आम्ही जेव्हा आंदोलन पुकारायचं तेव्हा यांना जाग येते, तेव्हा यांना रस्ते दिसतात। एवढा ट्रॅफिक जाम आहे, 4-4 दिवस झालं सतत ट्रॅफिक जाम आहे, 15 किलोमीटरची लाईन गेलेली आहे। ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांनी सुद्धा याची गांभीर्यता किती आहे आणि हे ह्या रस्त्याचं काम फेब्रुवारी पासून दिलेलं होतं ते अजूनपर्यंत का काम चालू केलं नव्हतं आणि आताच का त्यांनी काम कर म्हणजे आता पावसाळा संपत आला, खरं म्हणजे पावसाळ्यात खड्डे पडतात, आता पावसाळा संपत आला याच्यानंतर तरी आम्हाला प्रशासनाने विनंती केली, जर हे 6 तारखेला होते आम्ही लेखी सुद्धा आम्ही त्यांचे पत्र घेतलेले आहेत,
जर हे 6 तारखेपासून काम चालू झाले नाही तर आम्ही 100% वर्सळ ब्रिजच्या पुढे एकही गाडी आम्ही स्वतः अडवू आणि येऊन देणार नाही.